हाय, गुड मॉर्निंग फॅमिली. सगळ्यांना शुभ सकाळ. आणि श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. कसे आहेत सगळे? माझी गोड दादा गोड ताई. तर सकाळचे वाजलेले आहेत 10. तर माझं स्पंदनचं झालेलं आहे दूध वगैरे पिऊन झालेलं आहे. नाश्ता झालेला आहे. आता त्याला आली आहे झोप, कारण की सकाळी 8:30 पावणे 9ला उठला होता. त्याला आता कंटाळा, मला म्हणतो फिरायला जाऊया आपण. मी म्हटलं हा जाऊया आपण फिरायला. नाही बेटा, फिरायला जायचंय त्याला. त्याला रोज रोज कुठं फिरून आणून मी. रोज सकाळ संध्याकाळ त्याला फिरायला पाहिजे. आणि थंडी तर एवढी आहे ना की विचारून सोय, एवढी थंडी आहे इकडे मुंबईला. बेटा, काय करतो तू? काय करतो? काय करतो? आणि मी घरातून बाहेर पण जात नाही. मी घरी आणि माझं घरचं काम आणि माझा छोटा म्हणजे माझा बाबू, आम्ही दोघंच असतो घरी. त्याच्यामुळे मी कोणाच्या घरी वगैरे जात नाही आणि घरातून बाहेरच जास्त जात नाही. काम असेल तर काम करण्यासाठी जाते. काम करून आली की घरी असते. कारण की आता आजकाल कोणाच्या घरी जाणं, गप्पा मारणं म्हणजे माझ्यासाठी ते चांगलं वाटत पण नाही आणि योग्य आहे पण नाही. ते कोणाच्या घरी जाऊन बसणं वगैरे. आपल्या घरातली कामं करायची, फ्री झाल्यावरती बाकीची दुसरी कामं असतात ती करायची. बाकी असं म्हणजे कोणाच्या घरी वगैरे जाऊन बसणं मला तर योग्य नाही वाटत. त्याच्यामुळे मी नाही जात. पण आता हा बाबू म्हणजे बाहेर थोडं जायला लागला की मग मला असं, तो कोणाच्या घरी गेला की मला जावं लागतं त्याच्या मागून. नाहीतर मी नव्हतीच जात सर, मी बाहेर अशी. मी आहे घरी की नाही ते पण कळत नाही. ओ आपू, कुठे आहे आपू? बाहेर बाहेर आहे. बाहेर आहे. मग आपण नंतर जाऊया आपू आणायला. त्याला ॲपल पाहिजे, सकाळपासून ॲपल बोलतोय तो. तर म्हटलं नंतर जाऊया थोड्या वेळाने. हां, नंतर जाऊया आपण आपू आणायला ना. तर बाय माझ्या गोड दादा गोड ताईंना. बाय बाय. काळजी घ्या स्वतःची. चला बाय बाय.